वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण भेट देणार आहोत ईशान्य भारताच्या एका सुंदर राज्याला. चला तर मग माझ्यासोबत आसामच्या सफरीवर. आसाम म्हणजे चहाच्या बागा, ब्रह्मपुत्रा नदी, वन हॉर्न रायनो आणि बरंच काही. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या डेस्टिनेशन पासून. आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे काझीरंगा नॅशनल पार्क. काझीरंगा, जिथे गवतांच्या जंगलात उभा आहे आसामचा अभिमान, एक शिंगी गेंडा, वन हॉर्न रायनो. 1904 मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या पत्नी लेडी कर्झन इथे आल्या होत्या, पण त्यांना एकही गेंडा दिसला नाही आणि तिथूनच सुरू झाला या जंगलाच्या संरक्षणाचा इतिहास. आज जगातील 2/3 एकशिंगी गेंडे इथे आहेत. हा गेंडा फक्त प्रजाती नाही, तो फ्लॅगशिप स्पेसीज आहे. म्हणजे अशी प्रजाती जिचं रक्षण केलं की संपूर्ण अधिवास आणि त्यातील इतर शेकडो प्रजाती वाचतात. पण काझीरंगा फक्त गेंड्यांपुरता मर्यादित नाही. इथे हत्ती, वाघ, दलदलीतील हरिण, जंगली म्हैस, हॉक डिअर आणि इतर अनेक प्राणी देखील राहतात. पक्षीप्रेमींसाठी तर हे एक स्वर्ग आहे. इथे 450हून अधिक प्रजातीचे पक्षी आढळतात. ब्रह्मपुत्रेच्या पूरप्रवण मैदानात स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट एक वेगळीच अनुभूती देतो. काझीरंगा फक्त राष्ट्रीय उद्यान नाही, तर संवर्धनाचं एक जिवंत उदाहरण आहे. आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे माजुली आयलँड. ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी वसलेलं माजुली जगातील सर्वात मोठं नदीचं बेट. हे फक्त भौगोलिक आश्चर्य नाही, तर एका वेगळ्या संस्कृतीचं घर आहे. महान संत शंकर देवांनी इथे वैष्णव संप्रदायाची सत्र सुरू केली, जी आजही कला, नृत्य, नाटक आणि भक्तीचे केंद्र आहेत. मिशिंग जमातीची बांबूच्या खांबावर उभारलेली घरं आणि ह्यातच एक 2023 मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानलेले पद्मश्री हेमचंद्र गोस्वामी, मुखवटे तयार करणारे कलाकार, हे सगळं माजुलीला जगातलं वेगळं स्थान देतं. इतिहासाची सफर पुढे चालू ठेवत आपण येतो शिवसागरला. हे होतं अहोम राजवंशाची राजधानी, ज्यांनी जवळपास 600 वर्ष आसामवर राज्य केलं. इथे आहे शिवाडोल मंदिर, अहोम साम्राज्याची ओळख. हे मंदिर 1734 मध्ये बांधलेलं आहे. त्याचबरोबर तलाव आणि अहोम वास्तुकलेचं वैभव इथे अनुभवायला मिळतं. रंगघर, आशियातील पहिलं अँफिथिएटर. तलातल घर, गुप्त बोगद्यांनी भरलेला राजवाडा. शिवसागर म्हणजे चालता बोलता इतिहासच आहे. यानंतर जाऊया तिनसुकियामध्ये, जे दिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेशद्वार मानलं जातं. इथल्या गावात मला दिसला हुलॉक गिब्बन, भारतातील एकमेव कपी प्रजाती, म्हणजे एपची प्रजाती. याच भागातलं मागुरी बील हे पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाणारे ठिकाण आहे. आणि अखेरच्या टप्प्यात दिग्बोई. 1901 मध्ये इथे उभारलं गेलं आशियातील पहिलं तेलशुद्धीकरण केंद्र. तेलासाठी झालेला शोध, ब्रिटिशांची परंपरा आणि आजचं औद्योगिक वारसा स्थळ, हे सगळं दिग्बोईला आसामच्या नकाशावर खास बनवतं. याला म्हणतात ऑइल सिटी ऑफ आसाम. प्रवासाच्या शेवटी आपण येतो स्टीलवेल रोडकडे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बांधलेला हा ऐतिहासिक रस्ता भारतातील आसामच्या लेडोपासून सुरुवात करून तो म्यानमार आणि पुढे चीनपर्यंत पोहोचतो. जपानी सैन्याने पुरवठ्याचे मार्ग बंद केल्यावर अलाइड फोर्सेसनी सैनिक आणि साहित्य पोहोचवण्यासाठी हा रस्ता बांधला. ही होती माझी आसाम सफर, जिथे निसर्गाची शोभा ऑर्किड्सच्या रंगीबिरंगी फुलात खुलते, तर संस्कृतीची झलक बिहू आणि सत्रिय सारख्या नृत्यकलेतून दिसते. इतिहास, परंपरा आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप असलेला हा आसाम खरोखरच भारताचा एक अद्वितीय खजिना आहे. तर मित्रांनो, तुम्ही आसाममध्ये प्रवासाची सुरुवात कुठून कराल
मी नेहा आणि तुम्ही पाहत आहात ट्रेल्स बाय स्टेल्स. भेटूया पुढच्या प्रवासात.